तर हे गाय सर्वांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत नेरळ इथे. नेरळचं राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नेरळ इथे आज आपण भेट देणार आहोत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आले आहेत. आणि हा गणपती बाप्पा जवळजवळ 80 वर्ष म्हणजे आज त्यांचा 81 वर्ष आहे गणपती बाप्पाचा तिथे आगमन झालेलं आहे. तर खूप वर्ष जुना हा मंडळ आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही सर्व सदस्य त्यांचे बसलेले आहेत. इथे हे सर्व सदस्य जवळजवळ वर्षभर या बाप्पाची वाट बघत असतात की आम्ही कधी बाप्पाला इथे आणतोय आणि आम्ही त्यांची मनापासून सेवा करतोय असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि सर्व दिवस रात्र मेहनत घेत असतात. सर्व सदस्य सकाळपासून येऊन बसलेले आहेत. तर बाप्पाची मूर्त तुम्ही बघू शकता खूप सुंदर. सर्व भाविक इथे दर्शन घेताना तुम्ही बघताय. त्याचबरोबर मूर्ती ही जवळजवळ 6.5 ते 7 फुटाची मूर्ती इथे बघू शकता तुम्ही. आणि इथे बाजूला आपली चिमुकली ईशा बसलेली आहे सर्व प्रसाद वाटप करण्यासाठी. लवकरच जवळजवळ सकाळी 7:30-8 वाजता येऊन बसलेली आहे ती प्रसाद वाटप करण्यासाठी. आणि इथे आपले यूट्यूबर बसलेले आहेत सर्व. तर बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी मूर्त आहे. ही मूर्त पेनवर मागवलेली आहे. त्याचबरोबर आपण बजरंगबलीचं म्हणजे मारुतीरायाचं दर्शनसुद्धा आपण आता घेत आहोत. तुम्ही बघू शकता की मारुती मंदिराच्या बाहेरच आपला गणपती बाप्पा विराजमान होत असतो दरवर्षीप्रमाणे. ही लहानशी चिमुकशी मुले सर्व सकाळी लवकरच येऊन इथे बाप्पाच्या दर्शनासाठी आले आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्त सुंदर अशी. ही मूर्त आपण पेनवर मागवली तुम्हाला मगाशी सांगितलं मी. खूप सुंदर अशी मूर्त आहे. तर हा गणपती बाप्पा आपला 5 दिवस इथे विराजमान होणार आहे 5 तारखेपर्यंत. तर तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आणि बाप्पाचं दर्शन घ्या. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया.